हत्यार त्यांच्या विहिरीत टाकून दिली. मी ज्योतिबाला म्हटलं, ज्योतिबा, अरे आपल्याला या इंग्रजांच्या विरुद्ध लढायचंय आणि तू ही शस्त्र का टाकून दिली? तू तर नुसता जोर बैठका व्यायाम करायलाच येतो. तसे ज्योतिराव मला म्हणाले, वस्ताद, सखाराम परांजपे याच्या लग्नातनं मी खालच्या जातीचा असल्यामुळं हाकलून दिलंय. याच मातीतला मी, पण मला जातीयवाद होतो. अहो, हे इंग्रज आले त्यामुळं महाराम मांगांना व्यवसाय तरी मिळाला. त्या लोकांना नोकर पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षण व्यवस्था देखील आणली. वस्ताद, या इंग्रजांना आज ना उद्या आपण या देशातनं हाकलून द्यायचंच आहे. पण इतका काही अंधश्रद्धाचा बोकाळ आहे, तर जोपर्यंत इंग्रज आहे तोपर्यंत महाराम मांगांनी शिकलं पाहिजे, कारण इंग्रज हे आपले मायबाप आहेत. हे जेव्हा त्यांनी मला समजावून सांगितलं तेव्हा हा सत्यशोधक लहूची वस्ताद, सत्यशोधक म्हणून ज्योतिबा फुल्यांबरोबर कार्य करू लागला. बरोबर बोलतोय मी? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीपर्यंत सत्याची बाजू धरणारा, सत्याची कास धरणारा सत्यशोधक लहूजी वस्ताद तुमच्याशी बोलतोय. आणि हेच तुम्ही सत्यशोधक लिहिलेलं आहे. मुक्ता, हे सगळं मी मुक्ताला सांगायचो, ते आज मी तुम्हाला सांगितलं. माझा जन्म 14 आणि मुक्तानी म्हणजे ज्योतिराव फुल्यांचा सत्कार झाला 16 नोव्हेंबर 1852 ला. 2 दिवस आम्ही चर्चा केली आणि मुक्ता निबंध बोलायला पुण्याच्या विश्राम वाड्यात गेली. अरे हे बघा आली मुक्ता, ये बघा मुक्ता निबंध वाचून आली. ये ग माझी माय, ये ग माझी मुक्ता, ये. काय ग बोललास का तू निबंध? तशी मुक्ता म्हटली, वस्ताद, मी असा काही निबंध बोलला तर ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांनी माझ्या पटापटा मुके घेतले. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि मेजर कॅन्डी तर माझ्या तोंडाकडे बघतच बसला. मग मी तिला म्हटलं, काय ग मुक्ता, तू जे निबंध वाचला तो मेजर कॅन्डीला कसा काय कळाला ग? तशी मुक्ता म्हटली, असं काय करता वस्ताद, महाराम मांगांची जी 1852 ला शाळा काढली ती पहिलीपासून इंग्रजी माध्यमातून होती आणि इंग्रजी मधून मी मेजर कॅन्डीला म्हटलं, इफ अ ब्राह्मण ओनली राईट टू रीड द वेदास, देन व्हॉट इज आवर रिलिजन बुक अँड व्हॉट इज आवर होली बुक. टाळ्या वाजवा बाबांनो, झोपले सगळे. जय लहूजी. इंग्रजी मध्ये निबंध वाचणारी आपली मुक्ता होती. मुक्तानी सगळा इंग्रजीत निबंध वाचला. मुक्ता, मेजर कॅन्डी काय म्हणाली? तशी मुक्ता म्हणाली, काय म्हणाले काय? त्या मेजर कॅन्डीला इतका आनंद झाला, त्या मेजर कॅन्डीनी मला खेळणी दिली, खाऊ दिला, चॉकलेट दिलं.
तसं मी मुक्ताला म्हटलं, मुक्ता मुक्ता तू त्यांची खेळणी घेतलीस, मुक्ता मुक्ता तू त्यांचं चॉकलेट घेतलं, मुक्ता खरं सांग, मुक्ता तू त्यांचं चॉकलेट घेतलंस का? तशी मुक्ता म्हणाली, आवो वस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेलं हे साळवे घराणं आहे. वस्तात ते मला खेळणी देत होते, मी खेळणी घेतली नाही वस्तात. ते मला खाऊ देत होते वस्तात, मी खाऊ नाही घेतला वस्तात. वस्तात घरात खायला नाही, मी उपाशी होते, त्यांनी एवढी चॉकलेट दिली वस्तात, मी चॉकलेट नाही घेतलं, मी नाही घेतलं चॉकलेट. तस मी टाळ्या वाजवल्या. बघा लोक हो, मुक्तानं चॉकलेट घेतलं, मुक्तानं खेळणी घेतली, मुक्ता कुठल्या प्रलोभनाला बळी पडली. माझ्या जयंतीच्या निमित्तानं सांगतो, कोणाचंही चॉकलेट घेऊ नका.